नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्रिक्स BRICS काय आहे हे समजून घेणार आहोत. तर ब्रिक्स हे मूळतः एक शब्द आहे. BRICS हे भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त असे नाव आहे. जर आपण बघितलं BRICS, B फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर इंडिया, C फॉर चायना आणि S फॉर साऊथ आफ्रिका. तर हे 4-5 देश एकत्र आले आणि त्यांनी बनवलेली एक परिषद आहे आणि याचं नाव ब्रिक्स आहे. सुरुवातीला फक्त 4 देश या संघटनेचे सदस्य होते आणि ब्रिक या संक्षिप्त नावाने ते ओळखलं जात होते. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका समाविष्ट झाल्यावर संघटनेचे नाव ब्रिक्स झाले. गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे, परस्परातील आर्थिक सहकार्य वाढवणे, आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे इत्यादी या संघटनेचे उद्दिष्ट व कार्य आहेत. गोल्डमॅन सॅक्सने ब्रिक्सच्या 4 राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांचा वेगवेगळा आणि एकत्रित संशोधन अभ्यास करून आपले प्रमेय मांडले आणि वेळोवेळी त्याची समीक्षा करून त्यात सुधारणा केली. गोल्डमॅन सॅक्सने या 4 राष्ट्रांनी काय करावे हे कधीच सुचवले नाही व त्यावर भाष्यही केले नाही. परिणामतः जसजशी प्रमेयाची पकड घट्ट होत गेली तसतशी 4 राष्ट्र परस्परांच्या जवळ येत गेली. अजूनही ब्रिक हा अनौपचारिक समूहच आहे. 2008 साली 4 राष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री एकत्र आले. त्यानंतर आलेल्या जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर ब्रिकला अधिक जवळ येण्याची निकट वाटली. म्हणून 16 जून 2009 रोजी 4 देशांच्या राष्ट्रप्रमुखांची पहिली शिखर परिषद रशियातील एकातेरिनबर्ग येथे संपन्न झाली. विशेष गोष्ट अशी की ब्रिकची 4ही राष्ट्र G20 या प्रगत राष्ट्रांच्या व प्रगतीपथावर असणाऱ्या राष्ट्रांच्या अनौपचारिक राष्ट्रसमूहाचे सदस्य आहेत. G20 या राष्ट्रसमूहात ब्रिक्सचा आवाज बुलंद झाला. पहिल्या शिखर परिषदेत चीन आणि भारत यांनी जगाच्या अर्थमंचावर असलेले ब्रिक्सचे स्थान त्याला मिळालंच पाहिजे या दिशेने वाटचाल केली. जगाच्या भूमीच्या जवळपास 1/4 भूमी ब्रिकच्या राष्ट्रसमूहाने व्यापली आहे. तसंच जगाच्या लोकसंख्येचा 40% लोकसंख्या ब्रिक राष्ट्रसमूहाची आहे. जगाच्या GDPच्या एकूण 40% GDP हा ब्रिक राष्ट्रसमूहाचा आहे. याचा साकल्याने विचार करून भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या 4 राष्ट्रांची परस्परातील सहकार्य आणि संघटना वाढवण्यावर भर दिला. जगाच्या विविध भागांमध्ये युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे उभे राहिलेले तणाव आणि जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने व्यापारातील अडचणींच्या पार्श्वभूमीवर रशियात होत असलेली ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेकडे यंदा जगाचे लक्ष लागलेले आहे. ब्रिक्स समूह काय आहे? ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या उपस्थितीत सन 2006 मध्ये झालेल्या बैठकीत या गटाची स्थापना झाली. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकाही या गटात सहभागी झाला. या देशांच्या अध्यक्षरामुळेच त्याला ब्रिक्स नाव देण्यात आले. जगातील 42% लोकसंख्या आणि एकूण जागतिक उत्पन्नाच्या 27% वाटा असलेल्या जागतिक स्तरावर उगवत्या अर्थव्यवस्थांची देशांनी एकत्र येण्यामागे विविध उद्देश होते. राजनैतिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सहकार्य, जागतिक व्यापाराला चालना, तसेच विकसनशील देशांची फळी मजबूत करणे आणि परस्पर व्यापार, गुंतवणूक व अन्य क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ब्रिक्सचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. G7 या गटात भविष्यकालीन पर्याय म्हणूनही या गटाकडे पाहतात. ब्रिक्स समूहाने सन 2014 मध्ये पायाभूत सुविधा आणि विकास योजनांचे अर्थसहाय्य देण्याच्या उद्देशाने न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना केली. तसेच परस्परांत विज्ञान, उद्योग, शेती व नवे तंत्रज्ञान या क्षेत्रात सहकार्य वाढीस लागले आहे. जागतिक व्यासपीठांवर विकसनशील देशांचा आवाज मजबूत करण्यासाठी ब्रिक्सचा वाटा मोठा आहे. या परिषदेमध्ये नक्की कोणते विषय मांडले गेले तरी आपण बघणार आहोत. जागतिक आर्थिक परिस्थिती, विकास, स्थैर्य आणि सुधारणांबाबत परिषदेत आढावा घेण्यात येतो. परस्पर व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या योजना मांडण्यात येतात. सध्या भेडसावत असलेल्या सुरक्षा प्रश्नावरील चर्चा अपेक्षित आहे. दहशतवाद, सायबर सुरक्षा हे महत्त्वाचे मुद्दे असतील. तसेच आरोग्य, शिक्षण व पर्यावरण संरक्षण दृष्टीने काही ठराव
येऊ शकतात. यंदाची परिषद का महत्त्वाची आहे तर हे समजून घेऊया. एकीकडे रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, तर इस्रायल व गाझा यांच्यातील युद्धाची धग कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर रशियाच्या विरोधात उभी असलेली अमेरिका आणि युरोपीय देशांचे या परिषदेतील रशिया व अन्य देशांच्या विशेषतः रशियाची मैत्री असलेल्या भारताच्या भूमिकेकडे लक्ष आहे. दुसरीकडे मध्य पूर्व देशांनी भारताची जवळीक वाढवण्याची शक्यता आहे. या समूहाचे ब्रिक्स चलन सुरू करण्याबाबतही चर्चा आहे. या परिषदेत त्यावर एकमत झाल्यात सध्या प्रामुख्याने डॉलरमध्ये चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नवे चित्र उभे राहू शकते आणि व्यापार युद्धाला नवे वळण लागू शकते, अशी शक्यता पाश्चात्य राष्ट्रांना वाटते. भारत आणि चीन द्विपक्षीय चर्चा. परिषदेला उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दशकातील दोन्ही देशांमध्ये वाढलेला तणाव कमी होण्यासाठी या चर्चेतून काही पावले पुढे पडू शकतात, असे अभ्यासकांचे मत आहे. लडाख सीमा प्रश्नावरील चर्चेतून दोन्ही देशांमध्ये काही सहमती आहे, पण चीनचा वर्चस्व विस्तारवाद, दोन्ही देशांतील आर्थिक स्पर्धा, चीनचा बेटल अँड रोड इनिव्हेटिव्ह प्रकल्प, पाकिस्तान श्रीलंकेसह मालदीवशी सहकार्यावरून तणाव असे वादाचे मुद्देही आहेत. ब्रिक्सच्या विस्ताराचे काय तर यंदापासून इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचाही ब्रिक्समध्ये समावेश होणार आहे. यातील बहुतेक देशांनी भारताचे निकटचे संबंध आहेत. अरब व आफ्रिकी देशांसाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरणार आहे. जागतिक पातळीवर दबावगट म्हणून ब्रिक्सचा प्रभाव या समावेशामुळे वाढण्याची आशा असून भारतासह अनेक देशांना अभिप्रेत बहुध्रुवीय रचना साकारण्याच्या दृष्टीने हा विस्तार महत्त्वाचा आहे. ब्रिक्स परिषदेत भारत, रशिया आणि चीनने पाश्चिमात्य देशांना खुले आव्हान दिले आहे. जगातील ह्या 3 महासत्तांव्यतिरिक्त ब्रिक्स समूहातील इतर 7 देशांनी परस्पर व्यापारात स्थानिक चलन वापरण्यास सहमती दर्शवली असून आता या निर्णयामुळे अमेरिकेची सर्वात मोठी ताकद असलेल्या डॉलरला सुरुंग लावण्याची तयारी सुरू झालेली आहे. असे म्हणले तर ते चुकीचे ठरणार नाही. रशियातील कझान येथे पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेत पूर्व विरुद्ध पश्चिम या मुद्द्याला अधिक महत्त्व देण्यात आले. जगातील 3 मोठ्या महासत्ता एका व्यासपीठावर एकत्र आल्यावर संपूर्ण पाश्चिमात्य देशांचे डोळे याकडे लागले होते. यामध्ये भारत, रशिया आणि चीन या बड्या अर्थव्यवस्थांनी अमेरिकेला व्यापाराच्या आघाडीवर थेट आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत. ब्रिक्समध्ये समाविष्ट असलेल्या देशांनी आता परस्पर व्यापार डॉलरऐवजी स्थानिक चलनात करण्यास सांगितले आहे. म्हणजे आता भारताला या देशांचे डॉलरऐवजी रुपयात व्यवहार करणे शक्य होणार आहे. सध्या जागतिक व्यापारातील बहुतांश व्यवहार केवळ डॉलरमध्ये होतात. ब्रिक्स देशांनी बुधवारी व्यापार वाढवण्यास आणि स्थानिक चलनांमध्ये आर्थिक सेटलमेंटची व्यवस्था निर्माण करण्यावर संमती दर्शवली असून स्वतंत्रपणे कार्यरत क्रॉस बॉर्डर सेटलमेंट आणि डिपॉझिटरी इन्फ्रास्ट्रक्चर आणि ब्रिक्स पुनर्विमा कंपनीच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यावरही सहमती झाली. याचवेळी सदस्य देशांनी प्रमुखांनी 21व्या शतकातील नवीन प्रकारच्या बहुपक्षीय विकास बँक MDB म्हणून नवीन विकास बँक विकसित करण्यास सहमती दर्शवली आणि ब्रिक्स नेतृत्वाखालील बँकेचे सदस्यत्वाचा विस्तार करण्याचे समर्थन दिले आहे. ब्रिक्स देशांचे निवेदन 16व्या ब्रिक्स परिषदेनंतर जारी करण्यात आलेल्या घोषणेमध्ये म्हटले आहे की सदस्य देश स्थिरता राखण्यासाठी आणि ऑपरेशनल स्तरावर सुरक्षा निश्चित करण्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्रात संयुक्त उपक्रमाची शक्यता तपासतील. ब्रिक्स नेत्यांनी 21व्या शतकातील मानवी जीवनाच्या सर्व पैलूंच्या वेगवान डिजिटलायझेशन प्रक्रियेबद्दल चिंता व्यक्त केली आणि विकासासाठी डेटाची महत्त्वपूर्ण भूमिका व या समस्येचे निराकरण करण्यासाठी ब्रिक्समध्ये प्रतिबद्धता अधिक तीव्र करण्याची गरज लक्षात घेतलेली आहे. जगातील मोठ्या अर्थव्यवस्था एकाच व्यासपीठावर. कझान येथे आयोजित ब्रिक्स परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह ब्रिक्स देशांचे प्रमुख नेते उपस्थित होते. ब्रिक्सचे संयुक्त निवेदनात म्हटले आहे की आम्ही वेगवान, कमी किंमत, कार्यक्षम, पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसमावेश क्रॉस बॉर्डर पेमेंट उत्पादनांचे व्यवहारातील अडथळे कमी करणे आणि भेदभाव न करता प्रवेश करण्याच्या तत्वावर आधारित व्यापक फायदे समजतो. ब्रिक्स देश आणि त्यांचे व्यापारी भागीदार यांच्यातील आर्थिक व्यवहारांमध्ये स्थानिक चलनांचा वापर आम्ही स्वागत करतो. नवीन बँकिंग नेटवर्क करण्याचेही समर्थन.
याशिवाय नुकत्याच पार पडलेल्या शिखर परिषदेत ब्रिक्स नेत्यांनी सामूहिक करस्पॉन्डन्स बँकिंग नेटवर्क मजबूत करण्यासाठी ब्रिक्स क्रॉस बॉर्डर पेमेंट इनिशिएटिव्ह, त्यालाच आपण BCBPI बोलू शकतो, त्या अनुषंगाने स्थानिक चलनांमध्ये सेटलमेंट सक्षम करण्याचे आवाहन केले, जे ऐच्छिक आणि बंधनकारक नाही. ब्रिक्समध्ये यापूर्वी ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश होता. त्यामध्ये आता 5 अतिरिक्त सदस्य इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचाही समावेश करण्यात आलेला आहे.